तिकडे अंबरनाथमध्ये फोटोग्राफरला भामट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। हा फोटोग्राफर बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेला होता आणि त्याच्याकडून 50,000 रुपये घेऊन 1,00,000 रुपये देतो असं सांगत या दोन भामट्यांनी त्याला चक्क पेपरच्या घड्या दिल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस या भामट्यांचा सध्या शोध घेत आहेत। आयुष जाधव हा तरुण अंबरनाथमधील एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो। 31 जानेवारी रोजी तो अंबरनाथ पूर्वेच्या बँक ऑफ बडोदामध्ये 50,000 रुपये रोख जमा करण्यासाठी गेलेला होता आणि त्याचवेळी ही संपूर्ण घटना घडली। आरोपीने 1,00,000 रुपये रुमालात गुंडाळलेले आहेत असे म्हणून तो जो पैशाचा गट्टा होता तो फिर्यादीच्या हातात दिला आणि फिर्यादीकडचे जे 50,000 रुपये होते ते त्याने आरोपीने स्वतःकडे ठेवले। त्यानंतर फिर्यादी हे लाईनमध्ये उभे राहून पैसे भरण्यासाठी उभे होते लाईनमध्ये। थोड्या वेळानंतर त्यांनी ते रुमाल उघडून बघितला तर ते आतमध्ये नोटांच्या आकाराचे पुट्ट्याचे तुकडे होते। जर लक्षात आलं त्यांनी त्यांना शोधलं त्या अनोळखी इस्माला, पण ते पळून गेले होते। त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आले आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे।